नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय मागच्या आठवडाभर आमच्या शोची, कारण की मनात बरेचसे प्रश्न साठलेले आहेत आणि तेच सगळे रिफ्लेक्ट होत आहेत तुमच्या मेल्समधनं. व्हॉट्सअपवरती भयंकर भरपूर प्रमाणात तुमचे प्रश्न आलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डॉक्टर विजय दहीफळे, जे सेक्सॉलॉजिस्ट आहेत, अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि युरोलॉजिस्ट आहेत, ते आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. शोची सुरुवात करायची, पण त्याच्या आधी एक आठवण करायची. आजचा 4था एपिसोड आहे, त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये आम्ही विजेते घोषित करणार आहोत, ज्यांनी फोटो काढलेले नाहीत अजूनपर्यंत. आज तुमच्याकडे वेळ आहे, संधी आहे. पटापट क्लीन आणि क्लिअर असे आमच्या दोघांचे फोटो काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या भागामध्ये आम्ही विजेते डिक्लेअर करू, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक घरपोच. ज्यांना शक्य असेल त्यांनी क्लिनिकमध्ये जाऊन हे पुस्तक कलेक्ट करायचं आहे. आपल्याला शोची सुरुवात करायची आहे, पण त्याच्या आधी डॉक्टर विजय दहीफळे सरांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. तर आपण लैंगिक शिक्षण काळाची गरज याच्याबद्दल गेले अनेक एपिसोड बोलतो आणि त्याच्या अंतर्गत आपण नंतर बीपी, डायबिटीज आणि कमजोरी याच्याबद्दल बोललो. पण सगळ्यात आधी, शो सुरू करण्याच्या आधी आपलं जे रिच्युअल आहे, अर्थातच डॉक्टर विजय दहीफळे सरांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार सर. अतिशय आपला छान विषय आहे आणि खूप सारे प्रश्न मेल्सच्या माध्यमातून असतील किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती असतील, आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी पाठवलेले आहेत. आपल्याला फोनही आलेला आहे, पण सुरुवात तुमच्यापासून सुरुवात करूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील NDTV मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत. आणि ज्या पद्धतीने भाग 1 झालेला आहे, डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कमजोरी याच्याच लगत असणारे तुमचे जे काही शंका कुशंका, जे प्रश्न मागच्या वेळी जे तुमचे राहिले, जे काही तुमच्या मनात धरलेल्या अशा काही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी माझं काही विचारायचं राहिलं, सांगायचं राहिलं, तर जसं आता मॅडमनी सांगितलं आपल्या की या ठिकाणी तुमचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा आहे, तुमची उत्तर देखील महत्वाची आहेत. आणि परत एकदा तुमचे धन्यवाद आहे यासाठी की सर्व भगिनी आणि आमचे बंधू यामध्ये सहभाग घेऊन कसलाही संकोच न ठेवता प्रत्येकाच्या लाखोच्या मनातली प्रश्न तुम्ही विचारून शंका समाधान तर करतायच, पण पूर्ण महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी प्रत्येक सेंटरला तुम्ही येता, भेट देता, भेट देऊन मनमोकळेप्रमाणे तुम्हाला प्रेझेंट तुम्ही करता. आणि कुठेतरी जे तुम्हाला वाटायचं की हा प्रॉब्लेम असतो का, आपण जायला पाहिजे का, हे खरंच काही वयोमानानं कमी होत जातं आणि नंतर पुन्हा आपल्याला ह्याला काही ट्रीट करायची गरज नसते का? मित्रांनो, असा एकही भाग नसतो. निसर्गाने एक सर्वात दिलेलं मोठं गिफ्ट ज्याला म्हणता येईल, ज्यामध्ये की एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये एनर्जीचं त्या ठिकाणी ट्रान्समिशन होऊन नवीन जीव तयार होतो. अशा प्रकारची सुंदर कल्पना असलेली ही क्रिया निसर्गाने बनवलेली आहे. पण आपल्या मर्यादेत राहून ती कशी एन्जॉय करायची, स्वतः पण आणि आपला पार्टनर पण, हेच हे डिस्कशन आहे आपल्या मूळ मुद्दा आपल्या कार्यक्रमाचा. नक्कीच सर. जे सगळे नवीन कॉलर्स आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्यासाठी मला आठवण करायची, जो स्टुडिओ नंबर आहे 0226928937 हा आपला स्टुडिओ नंबर आहे. त्याच्यामुळे पटापट फोन करायचा. आणि पहिला फोन आला सुद्धा आहे माझ्या मैत्रिणीचा, अर्थातच पुण्यावरून अर्चना यांचा फोन आलाय. अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला सर. जर स्त्रियांना ब्लड प्रेशर असेल आणि तर त्याच्या संबंधावरती किंवा त्या भावनेवरती त्याचा काही परिणाम होतो का सर? नक्कीच अर्चना, खूप छान आणि अतिशय कौतुक आहे तुमचं की इतका सुंदर प्रश्न तुम्ही आम्हाला विचारलेला आहे. सर, अर्चना ताईंनी जो प्रश्न विचारलाय, खरंच की सेक्सच्या भावनेवरती काही परिणाम होतो का? आणि का कौतुक करायचं की स्त्रियांना बीपी झाला ना, मग काय होणार आहे, घरातच काम करतात ना. हो ना. मग असं नसलं पाहिजे का? कारण ह्या बीपीचा संबंध तुमच्या पर्सनल लाईफशी असतो का, भावनेशी असतो का? सांगूया मित्रांनो. एंडॉर्फिन्स हा शब्द तुम्ही नेहमी ऐकताय. यातलं विज्ञान महत्वाचं आहे की तुमचा ऑर्गन, सेन्स ऑर्गन काय आहे, तर तो ब्रेन आहे. ब्रेनमध्ये जोपर्यंत एंडॉर्फिन्सच्या मात्रा बनत नाहीत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन तयार होत नाही फिमेल्समध्ये, टेस्टोस्टेरॉन तयार होत नाही मेल्समध्ये,
तोपर्यंत भावना तयार होत नसते, इच्छा तयार होत नसते. आणि जोपर्यंत भावना होत नाही, इच्छा होत नाही, तोपर्यंत क्रियेत जाऊ शकत नाही. तर ब्लड प्रेशर वाढल्यानंतर इनडिरेक्टली सर्व ग्लँड्सचा ब्लड फ्लो हा कमी झालेला असतो. त्या ठिकाणी वेसल्समध्ये ताठरता आणि कठोरता आलेली असते, लवचिकपणा गेलेला असतो. म्हणून जे तयार होणारे हार्मोन्स आहेत, जे एन्डॉर्फिन्स आहेत, हे टेस्टोस्टेरॉन किंवा फिमेल्स मधले असलेले डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे आणि लव्ह मॉलिक्युल्स आहेत, न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, हे जर तयार नाही झाले तर तुम्हाला कुठून भाव येणार? आणि भावना जर नाही आली तर तुम्हाला त्या क्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी जो इंटरेस्ट लागतो तो तयार होत नाही. मग त्याच्या पुढची स्टेप काय असते? नुसतंच भावनेवर थांबून चालतं का? नाही. हे बघा, मी नेहमी काय सांगतो, काय आहे सायकल तुमचं? रिस्पॉन्स सायकल काय असतं तुमच्या ऍक्टिव्हिटीचं? तर पहिल्यांदा तुम्ही अराउजल मध्ये जाता, म्हणजे ब्रेन मधनं तुम्ही अराउज झाले, नंतर डिझायर मध्ये जाता, त्यानंतर ऑर्गॅझम मध्ये जाता आणि नंतर शेवटी रिझोल्युशन म्हणजे प्लॅटो मध्ये जाता. आणि हे सायकल मेंटेन ठेवायला हार्मोन्स लागतात आणि ब्लड प्रेशरमुळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात. म्हणून तर आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवायचं. किती छान त्यांना नक्कीच उत्तर मिळालं असेल. आणि अर्चनाताईंचा प्रश्न जितका छान होता तितकंच तुमचं उत्तर छान होतं. म्हणजे त्याच्यावरती अगदी होत नाही असंही उत्तर असू शकलं असतं, पण जे सायंटिफिक उत्तर तुमच्याकडनं माझ्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे ते अतिशय छान पद्धतीने गेलेले. आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्याहून. सचिन आपल्याशी बोलतायत. सचिन, तुमचा प्रश्न विचारा. सर, डायबिटीजमुळे प्रायव्हेट पार्ट्स मध्ये इचिंग होते का? आणि होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी माहिती पाहिजे होती. अच्छा बंधू, एक वय सांगता येईल मला? आणि डायबिटीसची किती मात्रा आहे शुगरची ती सांगता येईल का? 45. वय 45. आणि शुगर कंट्रोल मध्ये आहे का? हो, आहे कंट्रोल मध्ये सर, परंतु जरा वाढते. बर, ठीक आहे, व्हेरी गुड. सांगूया तुम्हाला. आता तुम्ही मला विचाराल की या प्रश्नाचा, या उत्तराचा काही संबंध असेल का ऍक्टिव्हिटीशी? तुम्ही छान का दिसावंच वाटतं? तुम्ही अट्रॅक्टिव्ह का असावंच वाटतं? आणि तुम्ही जे छान दिसणं, पर्सनॅलिटी असेल, अट्रॅक्टिव्ह व्हायची असेल आणि डायबिटीसवाल्यांना इचिंग होत असेल, फिजिकल पहा, सोशल मध्ये काय रिस्पॉन्स येतो? डिप्रेस होतात व्यक्ती. सांगूया आपण काय संबंध येते. लैंगिक शिक्षण काळाची गरज, यामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कमजोरी याला संलग्न असलेला हा प्रश्न. डायबिटीसवाले लठ्ठ असतात, लठ्ठ लोकांना स्वेटिंग होतं, स्वेटिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी ह्युमिडिटी तयार होते, ह्युमिडिटी तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी फंगस तयार होतं आणि फंगस तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी स्किनला डॅमेज होतो, स्किनला इचिंग होते. तेवढंच नाही तर बऱ्याचदा दिसायला सुद्धा त्या ठिकाणी पिगमेंटेशन असतात. आपल्या ग्रोइन रिजनमध्ये, ग्रोइन म्हणजे कुठं? आपल्या दोन्ही मांड्या आहेत, आपले प्रायव्हेट स्पॉट्स आहेत, लिंग आहे, किंवा बऱ्याचदा आपल्या काखेमध्ये किंवा मानेच्या ठिकाणी देखील पिगमेंटेशन झाल्यानंतर तुम्ही विचार करा, तुमचं त्या प्रत्येक चेहऱ्याचं जसं तुम्ही ठेवण आहे ते अट्रॅक्शनच जर तुमचं गेलं तर त्या ठिकाणी कसं तुम्ही कम्फर्ट मिळणार? आणि या इचिंगमुळे तुम्हाला बऱ्याचदा काय होतं असं की तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तुमच्या पार्टनरला देखील तो रिस्पॉन्स आवडत नाही. मग अशा वेळेला पर्सनल हायजीन, 2दा आंघोळ करणे, आपले इनर गार्मेंट बदलणे, प्रॉपर ते वाळल्यानंतर घालणे, कारण मुंबईमध्ये हा फार मोठा प्रॉब्लेम आहे हो गार्मेंट सुकण्याचा. त्यामुळे काही असेल, भले तुमचे बाकीचे कपडे कमी असतील, आतील कपडे हेल्दी, स्वच्छ आणि चांगले का असावेत? तर फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी. आणि डायबिटिक्स वाल्यांना ही काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं, कारण त्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं आणि आपोआपच मग पार्टनर तुमच्यापासून दूर जायला लागतो. ही फार सिंपल, फार साधी गोष्ट आहे, पण हे अतिशय पण याच्याकडे सर लक्ष देत नाहीत, कारण की आतील जे कपडे त्याच्याकडे दुर्लक्षच असतं मला वाटतं बऱ्याच लोकांचं. पण त्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. म्हणून हायजीनवर आपण काय नेहमी मेंटेन ठेवतो, कारण तुम्ही सुंदर दिसाल, पर्सनॅलिटी चांगली असेल तरच तुम्हाला एक अट्रॅक्शन असेल, सुंदरता असेल. तर आपल्याला अजून एक फोन येतोय. मुंबईहून आपल्याशी बोलतायत वैशाली. वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. सर, डायबिटीस असणाऱ्यांनी कमजोरीसाठी लागणारी जी व्हॅक्युम थेरपी असते ती काय असते, आणि जर ती थेरपी घ्यायची असेल तर ती तुमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे का? अच्छा, अर्ध्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे. छान प्रश्न विचारलाय त्यांनी. छान प्रश्न विचारलाय वैशाली. खरंच खूपच अतिशय समर्पक असा प्रश्न आहे आणि त्यांनी थेरपी बद्दल विचारलंय. पण तुम्ही म्हणाल की का फिमेल पार्टनर का विचारत असेल? एक ताजं उदाहरण सांगतो की वर्षानुवर्ष लग्न झालेले असतात, पण समोरचा पार्टनर काय म्हणतो, मला गरज नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही, तुला पाहिजे असेल तू बघ. काय म्हणावेला उत्तर सांगूया आपण. बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे समजून घ्या की ही ऍक्टिव्हिटी निसर्गाने दिलेले गिफ्ट आहे, देण आहे. जसं तुम्हाला भूक लागते, जसं तुम्हाला ऑक्सिजन घ्यायचा असतो, त्याच पद्धतीने तुमच्या प्रवाह देखील तुमच्या अवयवाकडे गेला पाहिजे. आणि तो जर नाही गेला
तर मग त्या ठिकाणी तुम्हाला कठोरता येत नाही. मग काही जण पुरुष कंटाळतात की मला गोळ्याने काही फरक पडत नाही, नको जाऊ द्या म्हणून चालत नाही, कारण त्याला पुढचा टप्पा असतो पी शॉर्ट थेरपी. आणि दुसरा टप्पा जसं यांनी विचारला की व्हॅक्युम थेरपी काय, तर त्या ठिकाणी जर ब्लड सप्लाय चालू होत नसेल, एक निगेटिव्ह सक्शनद्वारे ते डिव्हाइस त्या ठिकाणी अप्लाय केलं जातं आपल्या अवयवाला आणि निगेटिव्ह प्रेशरनी पाठीमागे रिंग टाकून त्यात कठोरता येते आणि मग तुम्ही समागम करू शकता. आणि आमच्या जवळपास सर्व सेंटरला अतिशय चांगल्या दरामध्ये पण सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रोलॉजी पाहून त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देऊन ऑनलाईन मागून कुठल्याही वस्तू वापरायच्या नाहीत, कारण ऑनलाईन मधनं काय त्याचे दुष्परिणाम होतील हे नक्की तुम्हाला माहित नसतात. म्हणून छान प्रश्न. आणि आपले सर्व जे मित्र आहेत त्यांना हायसं वाटलं असेल की माझ्या पार्टनरनी माझ्यासाठी प्रश्न विचारला. फार काळजीचा असतो हो, पण हे एक बाजू सांगत नाही, तुम्ही देखील तुमच्या पार्टनरसाठी विचारायला पाहिजे. नक्की सर. आपल्याला अजून एक फोन येतोय. नाशिकहून आपल्याशी बोलतायत रेवती. रेवती, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, नमस्कार, बोला रेवती. सर, डायबिटीज मध्ये कमजोरीच्या सर्व ट्रीटमेंट निकामी झाल्यावर त्यावर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, व्हेरी गुड. छान प्रश्न छान आहे. प्रश्न बघा, विचारलेला पाहिलं आहे. तुम्ही होय होय, सर्व ट्रीटमेंट घेतल्या, खूप ट्रीटमेंट झाल्या, रिझल्ट नाही, कंटाळा आला किंवा बरेचदा दोष देणार हे मेडिसिन चालत नाही किंवा हाही दोष देणार की ट्रीटमेंट बरोबर नाही, असं नसतं. कारण काय सांगूया आणि त्याचा उपायही सांगूया. मित्रांनो, एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की तुम्हाला कमजोरी किंवा कमतरता आहे किंवा शिथिलता आहे हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा. की तुम्हाला चष्मा लागल्यानंतर ऍक्सेप्ट करताना, बाबा आता मला चष्मा लागला, मला हा आयुष्यभर घालायचा आहे. त्या टाईपमध्ये डायबिटीसमध्ये हा जो आजार आहे किंवा हा आजार नसून लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, शुगर वाढल्यामुळं तुमचे जेवढे सॅक्स असतात तुमच्या लिंगाकडे जाणारे ते कोलॅप्स झालेले असतात, मध्ये ब्लड जात नाही, त्यामध्ये इरेक्शन येत नाही, ताठरता येत नाही. मग गोळ्या नाही काम केल्या तर गोळ्या खराब नसतात, या ठिकाणी सप्लायच गेला तुमचा. मग पुढचं येतं पी शॉर्ट थेरपी, मग येतं व्हॅक्युम थेरपी. आणि तरी देखील काही जणांना मला याचा कंटाळा आला, मी करू शकत नाही, तर अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेनाइल इम्प्लांट सिलिकॉनचे टाकल्यानंतर ते पूर्णपणे त्यांचं सेक्शुअल लाईफ अतिशय आनंदी जगू शकतात. स्वतः आणि आपला पार्टनर दोघंही त्यामध्ये एन्जॉय करू शकतात. इव्हन मूल होण्यासाठी देखील त्यांना अडचण येत नाही. त्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही. म्हणजे डायबिटीसवाल्याने पण सर्वजण आपलं आपलं आयुष्य जगू शकतात, अतिशय आनंदाने जगू शकतात. डायबिटीसचा बाऊ करण्याची गरज नाही, फक्त तज्ञांकडे जाणं हे जास्त गरजेचं आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्याहून, आपल्याशी अर्चना बोलतायत. अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. सर, जर स्त्रियांना डायबिटीस पण आहे आणि बीपीचा पण त्रास आहे आणि त्याचबरोबर त्यांचं गर्भाशय काढलेलं आहे किंवा काही कारणाने त्यांची पिरियड मोनोपॉज झालेला आहे, तर त्यामुळे जो कोरडेपणा येतो त्यासाठी काही उपाय आहेत का? नक्कीच अर्चना, अतिशय छान प्रश्न आहे. मला वाटतं प्रत्येक महिलेच्या मनातला हा प्रश्न आहे. सर, डायबिटीजही आहे, बीपीही आहे, गर्भाशय काढले किंवा मेनोपॉज, या सगळ्याचा कोरडेपणा येतो का? काही ऍक्टिव्हिटीवरती परिणाम होतो का? नक्कीच. एक साधी मिथ सांगतो, म्हणजे आता यांची शिवी काढली, यांचं काम संपलं. हे किती म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही आणि तुमच्या वयाच्या एक बाळ झालं 25-30 मध्ये काढलेले पाहतो, उरलेलं आयुष्य काय करायचं सांगूया आपण. या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो, तर पहिली ती सर्जरी बऱ्याचदा मेनोपॉजच्या नंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर लागते. काही कारणामुळं जर ती अगोदर लागत असेल तर आपल्याला ओव्हरियन स्पेअरिंग हिस्टेक्टॉमी म्हणजे ओव्हरीज काढायच्या नाही, फक्त युट्रस काढायचं, कारण पुढे चालून त्यांची लैंगिक भावना स्त्रियांमध्ये राहिली पाहिजे. दुसरा प्रश्न काय विचारला, या ठिकाणी कोरडेपणा काय येतो? काही कारणामुळे ही अनाटॉमी बदलली, हार्मोन्स कमी झाले, सप्लाय कमी झाला, तर अशा वेळेला एकच सांगेन, जरी गर्भाशय काढला असेल तरी तुमची ऍक्टिव्हिटी बंद करायचा संबंध नसतो. का? कारण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, गर्भाशय हे तुमच्या अंतरंग योनीच्या वरच्या भागात असतं आणि ते काढल्यानंतर तुमचा योनीचा भाग तसा इंटॅक्ट असतो. समजा हार्मोनल प्रॉब्लेम असेल तर हार्मोन थेरपी घेता येईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचे वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस्ड आहेत किंवा नॅचरल लुब्रिकंट असतात. हे वापरल्यानंतर नक्कीच तुम्हाला क्रियेत त्रास होणार नाही, इच्छा देखील राहील. आणि जेवढ्या भगिनी आमच्या पाहतात, तुमच्या डोक्यात जर काही असेल ना असं की या गोष्टीमुळे मला असं झालं, ते अजिबात नाही. फक्त तज्ज्ञांना भेटा, तुम्हीही ऍक्सेप्ट करा, कारण तुमच्यामुळं परत समोरच्याला देखील डिस्फंक्शन होऊ शकतं. ही काळजी घेणं आपल्या पार्टनरनीही आवश्यक असतं, म्हणून हे आपलं समुपदेशन आहे. नक्कीच. आज आपल्या इतक्या मैत्रिणींचा फोन येतोय, म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणात मैत्रिणींचे फोन येतात. आणखी एक फोन आलाय, आणखी एका मैत्रिणीचा, शुभांगी बोलतात आपल्याशी नाशिकहून. शुभांगी, तुमचा प्रश्न विचारा. सर, डायबिटीज असणाऱ्यांना कमजोरीसाठी MUSE थेरपी काय असते याबद्दल सांगा जरा. वा, शुभांगीने अक्षरशः छान रिसर्च केलेला आहे आपल्या विषयाशी संबंधित.
टॉपिक दिल्यानंतर गुगलवर सर्च केलं खरंच आहे. की म्यूस थेरपी. म्यूस थेरपी म्हणजे काय सांगूया आपण. मेडिकल युरेथ्रल सिस्टम फॉर इरेक्शन, त्याला म्यूस थेरपी म्हणतात. म्हणजे कोणाला द्यायची असते ही? बघा, डायबिटीस आहे आणि तुम्हाला काही कारणामुळं मेडिसिन काम नाही केलं, किंवा बऱ्याचदा तुम्हाला समजा तोंडात नाही घेतलेल्या गोळ्यामुळे ऍसिडिटी झाली, सहन होत नाही, साईड इफेक्ट आहेत, कॉन्ट्राइंडिकेशन आहेत, बायपास झालेलं आहे किंवा आणखी काही दुसरा विकार आहे. अशा वेळेला एक प्रीफिल प्रकारचं प्रोस्टाग्लॅन्डिन असलेलं एक सोल्युशन इंजेक्शन असतं. ते प्रीफिल असलेलं आपल्या युरिनच्या मुखाद्वारेमध्ये सोडलं जातं आणि या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळं 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला इरेक्शन येतं, कठोरता येते, तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील करता येतो. सर्वात महत्वाचं, आपल्या पार्टनरला सांगा, त्यांनाही ते माहीत असावं. कारण का, कॉन्टॅक्ट झाल्यानंतर हेच प्रोस्टाग्लॅन्डिन बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. जेव्हा एखादी लेडी प्रेग्नंट असेल तर अशा वेळेला हे कॉन्ट्राइंडिकेटेड असतं, कारण हे दिलेलं मेलचं मेडिसिन फिमेलवर देखील क्रिया करून बऱ्याचदा प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये ते बाधा देऊ शकतं. म्हणूनच तज्ञांना विचारून कुठली ट्रीटमेंट घ्यायची असते. नक्कीच तज्ञांना भेटणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे अतिशय आपल्या मनाची गुगलवरती सर्च करून युट्यूबचे व्हिडिओ बघून अजिबात तुम्हाला औषधं घ्यायची नाहीत. तज्ञ आहेत, आपल्याकडे स्टुडिओमध्ये येतात आणि क्लिनिक्समध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. तुम्हाला क्लिनिक्स फ्लॅश होताना दिसत आहेत. तुमच्या घराजवळचं नेमकं कोणतं क्लिनिक आहे ते बघायचंय आणि जाऊन सरांची भेट घ्यायची. आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्याहून, मीरा यांचा. मीरा, तुमचा प्रश्न विचारा. तर माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशरमुळे तृप्ती किंवा ऑर्गॅझम येण्यावर काही परिणाम होतो का? आणि ब्लड प्रेशरमुळे आणि वय जर 52-53 असेल तर मग भावना पण कमी होते का? की म्हणजे इफेक्ट ब्लड प्रेशरचा आहे की वयाचा आहे? मला हे थोडं सांगा. ओके, व्हेरी गुड. म्हणजे बघा, अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि ह्यांचं मनापासून अभिनंदन, कौतुक. का सांगूया आपण याचं उत्तर. हे बघा, आपल्याला काय वाटतं, बीपीचा संबंध बीपी साठी झाला, बीपी हाताला बघतो म्हणजे फक्त हाताला बीपी असतं का? बीपी पूर्ण बॉडीला असतं आणि प्रत्येक ऑर्गनवर परिणाम करतं. आणि तुम्ही आता म्हणाला ऑर्गॅझमचा काय संबंध आहे, सांगूया आपण. ऑर्गॅझम म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, तृप्ती. जसं पुरुषांमध्ये वीर्यस्खलन झाल्यानंतर तुम्हाला एक आनंद मिळतो, त्याच पद्धतीने स्त्रियामध्ये देखील पेल्विक फ्लोअर जोपर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही, कारण खालच्या बाजूला जेव्हा आकुंचन किंवा प्रसरणच्या संवेदना येऊन त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन, डोपामिन रिलीज होत नाही, तोपर्यंत ऑर्गॅझम होत नाही. आणि ब्लड प्रेशर काय करतं, ह्या ब्लड प्रेशरमध्ये बऱ्याचदा जुन्या बीटा ब्लॉकरच्या गोळ्या जरी असतील तर त्या योनीकडे जाणारा, क्लायटोरिसकडे जाणारा हा प्रवाह थांबवला जातो. प्रवाह थांबवल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनेशन होत नाही, हार्मोन्स तयार होत नाही. त्याने अर्थातच भावना गेली, इच्छा गेली, अराउजल गेलं, इंटरेस्ट गेला, ऑर्गॅझम गेला आणि पेन डिसऑर्डर चालू होते. म्हणून स्त्रियांनी तुम्ही देखील तुमची लाईफस्टाईल बदलून तुमचंही बीपी जेवढं पुरुषाचं महत्वाचं आहे तेवढं तुमचं देखील महत्वाचं आहे. हे मुद्दाम मी या ठिकाणी मेसेज मी देऊ इच्छितो की जी गोष्ट पुरुषांना आहे ती सर्व स्त्रियांना असते आणि तेवढीच महत्वाची असते जेवढी पुरुषांना महत्वाची आहे तेवढी. यासाठी तुमचं खूप कौतुक आहे, कारण की आपल्याकडे ज्या पद्धतीने पुरुषांकडे बघितलं जातं आणि स्त्रियांकडे बघितलं जातं याच्यात खूप फरक आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही महत्वाचे आणि आपला हा शो अतिशय महत्वाचा आहे की इतका सुंदर मेसेज आमच्या प्रेक्षकांपर्यंत या निमित्ताने जातो. आपल्याला अजून एक फोन येतोय नागपूरहून, आपल्याशी समर्थ बोलतायत. समर्थ, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार समर्थजी, बोला. ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंट सोबत सेक्स टॅबलेट घेतल्यास हार्ट अटॅक येतो का, त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, मी तर म्हणतो आज क्वेश्चन ऑफ द डे म्हणेल तुम्हाला. अगदी मनापासून तुमचं कौतुक करेन. खरंच आहे. अहो, एवढा बाऊ करून ठेवलेला आहे. हा, ती गोळी खाल्ली म्हणजे अटॅक येतो. काही एखादी स्टोरी. आणि तुम्ही एक मला गोष्ट सांगा, जो कुठलीच गोळी घेत नाही त्याला अटॅक यायचा थांबला का हो? नाही ना. सांगूया आपण. गाईडलाईन्स का महत्वाचे असतात. गुपचूप काउंटरला जायचं, काहीतरी मला पॉवरची गोळी द्या, मला याची गोळी द्या, ही अशी जर घेतली आणि ऑलरेडी तुम्हाला काही पहिला हृदयाचा आजार आहे, ऑलरेडी बीपीची गोळी चालू आहे, तर ही गोळी बऱ्याचदा ऍडिशनली त्या गोळीसोबत ऍक्ट करून बीपी कमी करून टाकून, किंवा एखाद्याला ऑलरेडी एखादा अटॅक येऊन गेलेला आहे, ऑलरेडी त्याला अटॅक आलेला आहे, ऑलरेडी हार्ट कमकुवत आहे, अशा केसमध्ये घेतल्यानंतर ते ऍग्रिवेट होऊ शकतं. पण या गोळीमुळेच ते झालं असं सांगता येत नसतं. म्हणून सेक्सॉलॉजी सिरोलॉजिस्टना भेटूनच कोणाला शॉर्ट ऍक्टिंग आहे, लॉंग ऍक्टिंग आहे, कुठल्या गोळीसोबत कुठलं कॉम्बिनेशन द्यायचं, कोणाला हार्मोन्स पाहिजेत, कोणाला कुठले मेडिसिन पाहिजे हे तज्ञांना माहीत असतं. म्हणूनच तज्ञांचा सल्ला घेऊन जर तुम्ही ह्या ट्रीटमेंट घेतल्या तर उलट शेवटपर्यंत तुम्हाला निरोगी राहायचं असेल, ब्रेनचं स्वास्थ्य, मेमरी, हृदयाचं स्वास्थ्य, लिव्हरचं स्वास्थ्य, पूर्ण शरीराचं स्वास्थ्य
चांगलं राहायचं असेल तर तुमच्या ऑर्गनमध्ये प्रवाह गेला पाहिजे. ऍक्टिव्हिटी हा त्याच्या नंतरचा भाग असतो. मला वाटतं आता सगळ्यांचं जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील. नक्कीच क्लिअर झालेले आहेत, कारण की या टॅबलेट्स बद्दल तर खूप मिसकन्सेप्शन आहेत आणि हे दूर जाणं आवश्यक आहे. कारण याच गोळ्या तुम्हाला माहिती का, कोविडच्या पिरियडमध्ये दिल्यानंतर लंग्स मध्ये प्रवाह सुरू झालेला आहे, जो की बंद पडलेला होता. आणि या गोळ्याचं संशोधन जे लागलं, ह्या हृदयाला ठीक करणाऱ्या गोळ्या म्हणून लागलेला आहे. नक्की सर. आपल्याला अजून एक फोन येतोय नाशिकहून. आपल्याशी रोहित बोलतायत. रोहित, तुमचा प्रश्न विचारा. बोला रोहित. ऐकतोय आम्ही, बोला. काही व्यत्यय असेल तर आपण आहे सर. मला एक तुम्हाला विचारायचं होतं, म्हणजे असे आपल्याला खूप मेलवरती प्रश्न आले, ते सगळ्या प्रश्नांमध्ये एक महत्वाचं होतं की बीपी आहे, प्रेशर, बीपी आहे, डायबिटीज आहे आणि सोबत स्मोकिंगची सुद्धा सवय आहे, तर मग त्याचा काही ऍक्टिव्हिटीवरती परिणाम होतो? आणि सर थोडक्यात उत्तर हवंय आम्हाला. थोडक्यात देतो. आणि अगेन हा क्वेश्चन ऑफ द डे. मला रिलॅक्स व्हायचंय, थोडंसं मी फ्रेश होऊन येतो. सांगूया आपण. मित्रांनो, एक थोडक्यात सांगतो. ब्लड प्रेशर असताना, डायबिटीस असताना ऑलरेडी वाहिन्या आकुंचन पावलेल्या आहेत. वाहिन्या ह्या कम्प्लीट नॅरो झालेल्या आहेत. त्यात तुम्ही एक जरी सिगारेट घेतली, ठीक आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सिगारेटमुळे परत निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाइड आहे, ह्यामुळं त्या वाहिन्याचा प्रवाह बंद होतो. आणि ते प्रवाह बंद होऊन तुम्ही मेल असो फिमेल दोघांच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झालीच, पण तुमच्या प्रजनन शक्ती, स्पर्म्स आणि तुमच्या ओव्हमवर परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, बंद करा म्हणल्याने कोणी बंद करत नाही. हळूहळू त्यातनं बाहेर या, तुमच्या सवयी बदला. नक्कीच बीपी डायबिटीज जरी असेल तरी तुमचं पर्सनल आयुष्य तुम्ही शेवटपर्यंत नॉर्मली जगू शकता, एन्जॉय करू शकता. नक्कीच सर. तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलंय माझ्या प्रेक्षकांना. वेळ संपले, त्याच्यामुळे थांबावं लागतंय, पण इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, इतकं सायंटिफिक आन्सर्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिले, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार, कारण की त्यांनी इतके सुंदर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुन्हा एकदा आठवण करायची, ती म्हणजे आजचा 4था एपिसोड आहे. फोटो काढले नसतील तर पटकन काढून घ्या. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही भाग्यवान विजेते घोषित करणार आहोत. आणि जे नवीन माझे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांच्यासाठी आजपासून नवा एपिसोड, हे लक्षात तुम्ही ठेवा. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठीची सूचना आहे, जे आमचे जुने प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी नाही. सलग 4 एपिसोड तुम्हाला फोटो पाठवायचे आहेत. मोबाईलवरनं बघत असाल तर स्क्रीनशॉट, आणि टीव्हीवरनं बघत असाल तर तुम्हाला फोटो काढायचा आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटायचंय पुढच्या शनिवारी रात्री 11:30 वाजता, अर्थातच तुमच्या लाडक्या शो मध्ये सुखी जीवनाचा मंत्र मध्ये. नमस्कार. नमस्कार.